की जसं धान्याला जशी कीड लागते, धान्याला जशी कीड लागते ते किडे काय करतात तर धान्यामध्ये येतात आणि ते धान्य नासून टाकतात. मग तशा प्रकारे किंवा कॉम्प्युटर असतो पहा, तर त्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो. तो व्हायरस त्याला आपण बोलवतो का? तो व्हायरस काय करतो तर ते आपल्या कॉम्प्युटर मधल्या सगळ्या प्रोग्राम तो नाहीसा करून टाकतो. एक कसा एक व्हायरस असतो पहा, एक व्हायरस, परंतु सगळ्याचे सगळ्या फायदे तो बाद करून टाकतो, नष्ट करून टाकतो एक व्हायरस कॉम्प्युटर मधला. मग तशाच प्रकारे एखादा अविचार आपल्या बुद्धीमध्ये जर आला, कल्पना करा, म्हणून सतत चिंतन जे करायचं आहे, पण आपल्याला माहित नाही हा व्हायरस आहे म्हणून. आपल्याला चोर जो असतो तो आपल्यातच वास्तव्य करतो आणि शेवटी आपल्यालाच फसवतो, आपल्याशी गोड बोलतो, आपल्याशी वास्तव्य करतो आणि शेवटी तो काय करतो, आपल्यालाच लुटतो, आपल्यालाच फसवतो, आपला घात करतो. मग तशाच प्रकारे हे जे विचार आणि अविचार, बुद्धीमध्ये विचार येतात, अविचार येतात, ते आपल्याला फार चांगले वाटतात. लक्षात घ्या बरं का, आपल्याला फार चांगले वाटतात, जवळचे वाटतात, प्रिय वाटतात, परंतु तेच काय करतात, आपला घात करतात. व्हायरस काय करतो, सगळ्या फायली नष्ट करून टाकतो. तसे काही विचार जे असतात ज्याला आपण अविचार म्हणतो, ते अविचार काय करतात, आपला सगळा विवेक नष्ट करून टाकतात, सगळ्याच्या सगळा विवेक. मग त्याला प्रमाणे फळाची हवा हृदयी कामा झाला रेगावा, नाही का. मग तयाचे गसनी जेव्हा ज्ञानाचा गेला, फळा इच्छा निर्माण झाली, आत्मचिंतन चालले आणि काही काळाचं आत्मचिंतन एक विचार सुद्धा नष्ट करून टाकतो. 60,000 वर्षाची तपश्चर्या केली होती विश्वामित्राने, 60,000 वर्षाची तपश्चर्या, परंतु तिथं ती आली कोण, रंबगा कोण, मेनका आली आणि सगळी तपश्चर्या नष्ट झाली. 60,000 वर्षाची तपश्चर्या नष्ट होऊन गेली. किती वेळ लागला त्याला? 60, एवढी मोठी तपश्चर्या नष्ट झाली, एका क्षणात नष्ट झाली, एका क्षणामध्ये. आणि म्हणून इथं दक्ष राहायचे, एक आत्मतत्व सोडून, नाही का. म्हणून काय सांगितलेलं आहे, करा रे बापांनो साधन हवीचे. सगळ्यात ज्यानं आपल्या आयुष्यात प्राधान्य ज्याला दिलेलं असतं, आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे, प्राधान्य आपण कशाला दिलेलं असतं, तर आत्मतत्वच माझ्या सगळ्या जीवात, सगळ्या जगात सर्वश्रेष्ठ आहे मी नेहमी सांगत असतो. हे सांगतो म्हणजे गंमत नाही. तर देवापेक्षा मोठं जगात काहीच नाही, देवापेक्षा मोठं काहीच नाही. त्यानंतर संतांच्या इतकं श्रेष्ठ कुणीच नाही आणि नामा इतकं मूल्यवान वस्तू जगात कोणतीच नाही. आणि म्हणून संतांना ते काय झाले तर सर्व सुखाला ते प्राप्त झाले. त्यांनी जीवनाचं संपूर्ण सार्थक त्यांनी केलं आणि ते धन्य झाले. काही एक मिळवायचं राहिलं नाही, तेच माणसाला कळावं लागतं काय हेच. आणि त्याला जर ही जर इच्छा असेल, एवढी जर त्याला इच्छा असेल तर ते त्याला मिळतं, नाही तर त्याला ते मिळत नाही, त्याला ते मिळत नाही. काल मी सांगितलं तुम्हाला, लाकडाच्या बाहुल्या असतात, सुंदर बाहुल्या असतात, तिच्याची संसार किती सुंदर लाकडाची बाहुली असली तर त्याची संसार करता येईल का? येईल संसार करता, लाकडाच्या बाहुलीची संसार. तसंच हे जग आहे, त्या बाहुल्या आहेत. हे जग यात फक्त बाहुल्या आहेत, जे तुम्ही आम्ही जे दिसतो एकमेकाला, त्या लाकडाच्या बाहुल्या आहेत, काल्पनिक बाहुल्या आहेत, त्या बोलत्या बाहुल्या आहेत, चालत्या बाहुल्या आहेत. त्या कशा आहेत? त्या सुद्धा लाकडाच्याच बाहुल्या आहेत, मातीच्याच बाहुल्या आहेत, त्या सुद्धा मातीच्याच बाहुल्या आहेत, परंतु चालत्या बोलत्या बाहुल्या आहेत. त्या बाहुल्या चालत बोलत नाहीत आणि ह्या बाहुल्या चालत बोलतात. अलीकडचं तंत्रज्ञान असे चालत्या बोलत्या बाहुल्या सुद्धा तयार केलेल्या आहेत, बरं का. चालत्या बोलत्या बाहुल्या तयार केलेल्या आहेत. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर त्यांच्याशी जसा संसार करता येत नाही, मग तसा काय सांगितलं तर सर्वश्रेष्ठ काय आहे तर देव, संत आणि नाम याच्या. आणि म्हणून काही जे असतात जे ते यासाठीच जगत असतात. त्यांच्या मारुतीरांनी छाती फाडून दाखवलं, संपूर्ण अंतःकरणात फक्त परमात्मा होता, दुसरं काही नव्हतं. आपलं जर अंतःकरण फाडलं तर तिथं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सापडून तो. आपलं अंतःकरण जर फाडून पाहिलं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सापडून, एखादी जत्रा, उरूस आणि कसा देवाची
तिथं देवाने येऊन कसं वास्तव्य करावं? देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ, नाही का? नाही का? आज बाहेर निर्मळ. म्हणून आपण साधन करीत राहायचं अतिशय. म्हणून विश्वास आणि श्रद्धा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. विश्वास आणि श्रद्धा. ती सतीबाई कशी होती, आधी कशी होती, नंतर कशी झाली, किती बदल झाला त्या सतीबाईमध्ये. किती जी वाघासारखी वाघिणीसारखी चवचळून येणारी सतीबाई येत होती ना समर्थावर, वाघिणीसारखी चवचळून येत होती. मग हे भरलं घर आहे, इथं देवाचं नाव घेऊ नको म्हणायची. हे भरलेलं घर आहे, इथं देवाचं नाव घेऊ नको. वाघिणीसारखी चवचळून यायची. शेवटी काय म्हणती, तुला म्हटलं होतं इथं देवाचं नाव घेऊ नको, शेवटी जे व्हायचं तू ऐकलं नाही, शेवटी जे व्हायचं ते झालं. सगळी वाट लागली. पाहिलं का कसं शेवटी. आणि मग जेव्हा समर्थांच्या कृपेचा तिच्यावर वर्षाव झाला आणि मग मात्र किती किती प्रेम निर्माण झालं समर्थाशिवाय तुला आयुष्यच तिचं समर्थमय झालं होतं. तिचं काय झालं होतं, आयुष्य समर्थमय झालं होतं. तिचा देह सगळा अंतःकरण समर्थांच्या विचारानेच भरून गेलेलं होतं. आणि म्हणून इतका किती निश्चय तर त्यांचं दर्शन झाल्याशिवाय अन्न पाणी सुद्धा ग्रहण करायचं ना. इतका समर्थ एवढे भडकले, एवढे रागावले, इतके रागावले. विचार करायचा, विचार करायचा. रागावले तिच्या घरात दादागिरी करून टाकली, भांडी मडकी इकडे तिकडे सगळी फोडली, सगळी केली. त्यांना तरी सुद्धा तिची शांती भंग पावली नाही. सगळं शेवटी निवडलं. परंतु हे मात्र तिनं समर्थांचं ऐकलं नाही. समर्थांचं सगळं ऐकलं, पण हे समर्थांचं ऐकलं नाही. काय ऐकलं नाही? काय ऐकलं नाही? का तुमचं दर्शन झाल्याशिवाय मी अन्नपाणी घेणारच नाही, हाच माझा निश्चय आहे. आता निश्चय चांगला होता का वाईट होता? नाही का? मग समर्थांचं आज्ञेचं तिनं उल्लंघन केलं, ते चांगलं केलं का वाईट केलं? चांगलंच केलं, नाही का? चांगलंच केलं. म्हणून कसं आहे, आणि म्हणून शेवटी कसं होतं, एवढं म्हणून तिला कृपादान केले संत. आता कसं काय भाऊ, इतकं काही काही संत वैष्णव आघात येत तर आकाशाची उंची सुद्धा कमी पडेल. आकाशाची, समुद्राची खोली कमी पडेल, आकाशाची उंची कमी पडेल, किंवा आकाशाची व्याप्ती सुद्धा कमी पडेल. कृपादान केले संती कल्पांतीही करेना. या संतांची ही देणे कल्पतरू हुनी दुनी परिसा आगाद देणे. आणि विश्वामित्रानं त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टी निर्माण केली. साधी गोष्ट नाही. प्रतिसृष्टी निर्माण केली त्रिशंकूसाठी आकाशामध्ये विश्वामित्रानं. काय करणार नाही. ब्रह्म त्या भगवंताच्या कृपेनं काय झालं, ते ऐंदव जे होते ते ब्रह्मांडाधिपती झाले. काय झाले? ब्रह्मांडाच्या अधिपती झाले. 7-8 भाऊ ब्रह्मांडाच्या अधिपती झाले. कल्पना करा. 7 भाऊ. त्या ऐंदव राजाचे 8 पुत्र होते. 8 पुत्र. ते 8 पुत्र काय झाले, 8 ब्रह्मांडाचे अधिपती झाले. आपल्या परंतु तो शब्द आपलं काम करत नाही. ज्ञान, तो ज्ञानाचा अर्कही तो शब्द म्हणजे ते ज्ञानाचं ज्ञान आहे, ते ज्ञानाचा अर्क आहे. तो रामाचा बाण आहे, तो रामबाण आहे. परंतु तो आपल्यावर मात्र करीत नाही का? मग आपण आतापर्यंत काय चिंतन केलं, आपणच विचार करायचा. आपण आतापर्यंत जर हा रामाचा बाण जर आपलं काम करत नाही तर दुसरं कोणती मात्र लागू पडायची? पुढे लागू विचार करायचा नाही का? आणि म्हणून काय, या संतांची ही देणे कल्पतरू होणे जुने. कल्पतरू परिस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. या संता परिस उदार त्रिभुवने नाही थोर. त्रिभुवनात त्यांचं जे देणे, ते जे देतात ते त्रिभुवनात कोणी देऊ शकत नाही. अलग लक्षामध्ये ते जे देतात ते त्रिभुवनात देत नाही. परंतु आपली बुद्धीच खरी कमी. आपली बुद्धी, आपण बुद्धीला विचारायला कमी पडतो का? आपल्या बुद्धीला निवडता येत नाही. आपल्या हिराही निवडता येत नाही आणि दगडही निवडता येत नाही. आपण गारगुटी बनवून घेतो. आपलं वाटतं हिरा आहे पण ती गारगुटीच घेतो आणि फसतो शेवटी. एक वाईट दिवस आले, दुष्काळ पडला. 2 शिष्य गुरुंकडे गेले. म्हटलं आता लय वाईट काळाला, लय उपासमार चालली, लेकर बाळ काय हाय करतात, काय करावं. तर म्हणजे आपण गुरुचं दर्शन घेऊ, त्यांच्या कृपेने काहीतरी झालं ते झालं.
म्हणून दोघंही गुरूंच्या कृपेतले, गुरूंच्या दर्शनाला गेले. आता श्रीगुरु संत त्रिकाळ ज्ञानी असतात बरं का. संत कसे असतात, त्रिकाळ ज्ञानी असं म्हणतात बरं का. मी असं बऱ्याच ठिकाणी वाचलेलं. किती आश्चर्य आहे का नाही, संत त्रिकाळ ज्ञानी असतात. मग ते शिष्य गुरूंच्या लक्षात आलं ते कशा करता आले. त्याने सांगितलं, महाराज आम्ही फार वाईट परिस्थितीत आहोत, काळ वाईट आलेला आहे आणि ह्या आपली कृपा असू दे. त्यांनी काही केलं, असे बसले होते, दगड घेतला आणि ते याला एक दगड फेकून मारला आणि त्याला एक दगड फेकून मारला. दगड फेकून मारले, दोघांना दोन दगड फेकून मारले. मूर्ख म्हटले, काही मागता म्हटले देवाचं चिंतन करत नाही, काही नाही. आणि काही मागता उठा म्हटले इथं, चला म्हणते चला जा तुमच्या कामाला लागा म्हटलं, जायचं गेली ती. आता एकाने काय केलं, तो दगड उचलला, दगड उचलला आणि दुसऱ्याने उचलला. आता म्हटलं काय काय म्हणा, देऊ पुढे पुढे टाकून म्हणलं तर इथं कुठं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, दोघंही विचारामध्ये चालले. हा त्याच्याशी बोलना, तू त्याच्याशी बोलना, डोकं जाम झालं, आपण गेलो कशा दर्शन झालं. आता त्यांनी काय केलं, चालता चालता जो पाय एक होता त्याला तो दगड घेतला तर आपला गुरूंचा प्रसाद म्हणून त्याने देवाऱ्यामध्ये ठेवला आणि मनोभावे त्याची पूजा केली. त्याला उदबत्ती लावली, त्याला हार घातला, त्याचा गुरुचा प्रसाद म्हणून त्याचं मनोभावे दर्शन घेतलं. आणि गुरुने दगड फेकून मारला होता आणि दुसऱ्याने काही आपण गेलो कशा. त्यांनी कमीत कमी निदान सांगायचं नाही कधी येणार, काही पण निदान मारायला तरी नको होतं. त्यांनी निदान असं बरं दगड म्हणलं, समजा जर डोक्यात आलं असतं, डोकं फुटलं असतं का नाही, असं किलमिश याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली, याच्या मनामध्ये किलमिश उत्पन्न झालं. याने दगड देवाऱ्यात ठेवला आणि स्त्री गुरूंचं स्मरण म्हणून त्याने त्याची पूजा केली मनोभाव. आणि दुसऱ्यानंतर रस्त्यात तिथंच कुठेतरी टाकून दिला, रस्त्यामध्ये फेकून दिला तो दगड. आणि मग एक 2-3 दिवस झाले आणि आश्चर्य वाटलं. हा उठला तर पाहतो तो दगड होतो, तो सोन्याचा गोटा झाला. काय होतं झाला, तो सोन्याचा गोटा झाला. आता याला वाटलं आपल्या मित्राचा सुद्धा तसंच झाला असेल, याचाही सुद्धा सोन्याचा झाला असेल. आणि हा पळत पळत एक मोठ्या उत्साह पळत पळत गेला. अरे म्हटला आपल्याला किती राग आला, म्हटला गुरूंनी आपला दगड फेकून मारला, आपलं किती राग आला, मनामध्ये काय काय वाईट विचार आले. पण गुरूंचं महात्म्य कसं असतं म्हटलं, कळलं का म्हणलं तुला. अरे तो गोठा म्हणला माझा सोन्याचा झाला, तुझाही झाला असं तर पहा बरं. हात धरला सर्व म्हटलं अरे मी तो रस्त्यानेच फेकून दिला, मी काय केला तो रस्त्यानेच फेकून दिला. मग याची निष्ठा होती, विश्वास होता, म्हणून याला काय झालं तर श्री गुरुनी त्याला शिव्या दिल्या आणि त्या शिव्याचं सोनं झालं का नाही. परंतु याचा विश्वास नव्हता, याची श्रद्धा नव्हती आणि म्हणून याला सोन्याचा गोटा हातात आला, परंतु याच्या बुद्धीत किलमिश आलं. म्हणून दैवत येतं पण कर्म येतं, यांनी टाकून दिला. आता म्हटलं पूर्व गुरु केलं. आता गुरूंची किती सेवा जरी केली असती तरी उपयोग नव्हता. आता नसता उपयोग, आता उपयोग झाला असता का, नाही, आता उपयोग झाला नसता. म्हणून का श्रद्धा ही श्रद्धा काम करते, ही श्रद्धा काम करत असते, विश्वास काम करत असतो. आणि म्हणून हा एकदाच विचार करायचा, एकदाच विचार करायचा ना, आत्मसुखाची या गोडिया जो काय विटे सकळ विषय. देवावरची श्रद्धा म्हणजे सामान्य बाब नाही, की अनेक जन्माची तपश्चर्येचं फळ म्हणजे त्या ईश्वरावरची श्रद्धा. अनेक जन्माच्या तपश्चर्येचं फळ, अनेक जन्माच्या तप हा विश्वास श्रद्धा साधी गोष्ट नाही. श्रद्धा म्हणजे साक्षात परमात्मा आहे, श्रद्धा म्हणजे श्री गुरूंची कृपा आहे, श्रद्धा म्हणजे ईश्वराची कृपा आहे. आपण फक्त श्रद्धा जतन करायची आहे. श्रद्धा मग चिंतन काय करायचं, माझ्या ठिकाणी श्रद्धा का नाही, ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे. मग एक संस्कृत मध्ये श्लोक आहे, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते के, नाही का, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरे यत् कृपातमहम वंदे परमा. मुकम करोति वाचालम म्हणजे काय,
मुका सुद्धा काय करतो, ज्ञानाची मुका जरी असला तरी भगवंताच्या कृपेनं त्याच्या मुखातून ज्ञानाची गंगा वाहते. काय होते, ज्ञानाची गंगा मुक्याच्या तोंडातून सुद्धा भगवंताच्या कृपेनं ज्ञानाची गंगा त्याच्या मुखातून वाहते. आहेत का नाही उदाहरण? कितीतरी उदाहरण आहेत अशी, तुम्हाला माहिती सांगितली तुम्हाला. आणि पांगळा सुद्धा काय करतो, हिमालय पर्वत चढून जातो. पंगुम लंग येथे गेलो. पांगळा जो असतो तो सुद्धा मोठा दुर्बोध असा अवघड अजस्र पर्वत चढून जातो, नाही का. मग अशी ज्याची कृपा, यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम, अशा त्या भगवंताला मी कोटी कोटी प्रणाम करतो. मग आता हे जे आपलं चाललंय हे मी तुम्हाला रोज सांगतो. ते कशा करता सांगतो, भगवंताच्या परमात्म्याच्या चरणाजवळ आपलं काय व्हावं, आपली श्रद्धा बळकट व्हावी यासाठी सांगत. आपली श्रद्धा, आपला विश्वास दृढ करण्यासाठी हे सांगत आहे. तशी व्यासादिकांची बोलणी मजपाशी चित्ररत्नांच्या खाणी. व्यासांची बोलणी कशी होती, चित्ररत्नांच्या खाणी होत्या. चित म्हणजे काय, ब्रह्म, ब्रह्मरत्नांच्या खाणी होत्या. पण उपेक्षिल्या जात होत्या तरणी सुधीन कृष्ण. परंतु त्या कशा होत्या, त्यांची उपेक्षा केली जात होती, तशी फेकून दिलेल्या दगडासारखी. आणि म्हणून हे जे सांगितलं की जबरदस्त विश्वास असावा लागतो, जबरदस्त विश्वास, जबरदस्त विश्वास. त्या सतीला समर्थांनी काय केलं, साक्षात मारुतीरायाचं साक्षात दर्शन घडवलं. साक्षात त्या कलियुगामध्ये दर्शन घडवलं. विभीषणाला एकदा हनुमंतराय लंकेमध्ये गेले. विभीषणा चिरंजीवी ना, माहिती ना तुम्हाला. विभीषणा सप्तचिर चिरंजीवांच्या पैकी एक हनुमंत चिरंजीवान. तर विभीषण लंकेला आजही लंकापूर्वीचे आजही रामा विभीषणाचीच लंका. तुम्हाला सांगतो मी, गहन विषय आहे. परंतु आपली बुद्धी पवित्र लागते, पात्र लागते हे ज्ञान ग्रहण करायला. आधी बुद्धी तयार करायची आहे. आपली बुद्धी तयार करा. श्रद्धावान बुद्धी लागते. ती ज्ञान जशी काच प्रकाश ग्रहण करते तसं बुद्धी ज्ञान ग्रहण करते. म्हणून आपली बुद्धी श्रद्धावान लागते, निर्मळ लागते, विवेकी लागते आणि वैराग्य संपन्न लागते. मग ती बुद्धी ज्ञान ग्रहण करते. श्रद्धावान बुद्धी लागते, श्रद्धावान बुद्धी लागते. म्हणून काय सांगितलं तर तेव्हा तर समर्थ विभीषणाचं दर्शन घेऊन आले, गप्पा गोष्टी झाल्या. आणि तर त्यांनी सांगितलं की अरे आज साक्षात प्रभूंचा अवतार झालेला आहे समर्थांच्या रूपाने. विभीषणाला इच्छा झाली, समर्थांचं दर्शन घ्यायची इच्छा झाली विभीषणाला. समर्थांचं प्रभूंचा साक्षात अवतार म्हटल्यानंतर हनुमंतरायाचा अवतार किंवा प्रभुरायाचा अवतार एकच आहे, काय फरक नाही. आणि श्री प्रभू आणि राम, आपलं श्रीराम आणि हनुमंतराय एक होते का दोन होते? एक होते का दोन होते? एक होते. तर वशिष्ठांनी काय केलं, वशिष्ठांनी काय केलं तर नैवेद्य दिले, प्रसाद दिला. तो 3 जागी विभागला. तो घारीनं झडपला आणि अंजनी जी तपश्चर्या करत होती तिच्या पदरात जाऊन पडला आणि तिने तोच प्रसाद तिने खाल्ला. म्हणजे ज्या प्रसादापासून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न निर्माण झाले त्याच प्रसादापासून हनुमंतराय जन्मले. म्हणजे ती एक दोन होती. आणि मग तर हनुमंतांना समर्थांना सांगितलं की विभीषणा तुमच्या दर्शनाची फार इच्छा झालेली आहे, म्हणून आपण त्यांना आलं तर बरोबर आहे. मग हनुमंतराय आणि समर्थ लंकेत गेले, विभीषणाचं दर्शन घेतलं, गप्पा गोष्टी भरपूर केल्या, प्रभूंच्या लीलाचं स्मरण केलं नाही का. आणि बराच आणि शेवटी विभीषण म्हटला की फार दिवस कीर्तन ऐकलं नाही, म्हणून समर्थाने तिथं कीर्तन केलं. अहो ह्या गोष्टी तुम्हाला सांगू का, आपली मलिन दृष्टी आहे, आपली चर्मदृष्टी आहे. आता मलिन दृष्टी चर्मदृष्टी कशी यातला फरक सांगण्यासाठी एक संत चरित्रातला थोडासा भाग सांगतो, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. मलिन दृष्टीला, दिव्य दृष्टीला देव दिसतो आणि मलिन दृष्टीला दगड माती दिसत. काय मलिन दृष्टीला काय दिसतं? दगड माती आणि आकाश दिसत. परंतु दिव्य दृष्टीला मात्र साक्षात असा
तो दिव्य तेजस्वी परमात्म्याचं दर्शन अशा शुद्ध बुद्धीला घडतं. आणि म्हणून एक विद्यानगर होतं, विजयनगर त्यालाच म्हणतात, विद्यानगर म्हणतात, विजयनगर म्हणतात. तर तिथला रामराजा होता. तर त्या रामराजाकडे एक अतिशय श्रद्धावान ब्राह्मण आला. त्याला मुलीचं काहीतरी अडचण होती, त्याला द्रव्य पाहिजे होतं आणि त्या द्रव्याची प्राप्ती त्याला आपलं उदार आशा रामराजाकडून होईल म्हणून तो रामराजाच्या दरबारामध्ये आला. रामराजा उदार होता, श्रद्धावान होता, तो मोठा भगवत भक्त होता, देवीची भक्ती तो करायचा, मनोभावी देवीची पूजा करायचा, अत्यंत प्रेमळ, अत्यंत निष्ठेनं, आणि देवीची सुद्धा त्याची तितकी श्रद्धा होती, राजाई नावाची देवी. आणि त्या प्रेमापोटी भक्तीपोटी त्यानं काय केलं, आपल्याच राजवाड्यामध्ये जवळच देवी राजाईचं सुंदर मंदिर बांधलं. इतकं सुंदर मंदिर बांधलं की त्या मंदिरामध्ये काय होतं, एक मंदिराच्या आवारामध्ये एक पुष्पवाटिका तयार केली, सुंदर अशा प्रकारचं एक सरोवर तयार केलं, आणि त्याच्यामध्ये अशी सुंदर सुंदर कमळ त्याच्यामध्ये फुललेली होती. आणि म्हणजे शेजारीच राजाईचं सुंदर मंदिर साठलेलं होतं. आणि तो राजा काय करायचा, राजाईची मनोभावी पूजा करायचा, अत्यंत मनोभावी. मोठमोठ्या अस्त्र त्याने, उंची वस्त्र, मौल्यवान अलंकार, रत्न जडी, सुवर्ण जडी असे अलंकार त्याने त्या राजाला घातले होते. आणि तेव्हा राजाई त्याच्यावर प्रसन्न होते. आणि तो ब्राह्मण त्याच्याकडे आला आणि त्या ब्राह्मणाला म्हटला, चला आपण राजाईला नैवेद्य दाखवू. तो ब्राह्मण निघाला दर्शनाला राजाबरोबर, रामराजाबरोबर, आणि नैवेद्य दाखवला. त्या ब्राह्मणाला आनंद वाटला. तो म्हटला की आज त्या ब्राह्मणाने सांगितलं, आमचं पंढरपूर असे, आमचं विठ्ठल विठ्ठल साक्षात असाय. मग त्याला गर्व निर्माण झाला रामराजाला. म्हटलं, पाहिलं ह्या राजाई सारखं दैवत म्हणला जगात सापडायचं नाही. त्रिभुवनात धुंडळलं तरी असं दैवत पाहायला मिळणार नाही, इतकं श्रेष्ठ दैवत आहे. म्हणला, तुमच्या विठ्ठोबाची त्या राजाई पुढे काय किंमत आहे? मग तुमचा पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग, त्याच्या राजा पुढे काय किंमत आहे? तू म्हटला, अरे राजा, तू काय बोलतोस? म्हटलं, तू काय बोलतोस? उलट म्हणला, पांडुरंगासारखं, पंढरीनाथासारखं दैवत आणि म्हणला त्रिभुवनात नाही, अनंत कोटी ब्रह्मांडात सापडायचं नाही. पंढरी म्हणला, मग आपण मी विषय सांग, मी खरं सांगितलं बरं का तुम्हाला, पंढरी मी खरंच सांगितलं, मी खोटं बोलतच नाही. पंढरीसारखं दैवत नाही, पंढरीसारखं क्षेत्र नाही, विठ्ठलासारखं दैवत नाही, नाही का? आणि काय ज्ञानेश्वर महाराज, पंढरीसारखं क्षेत्र नाही, विठ्ठलासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत नाही, श्रीपाद बाबांसारखे गुरु नाही, आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, आणि तुमच्यासारखे कोणी साधे साधे नाही. एवढं सगळं भगवंताच्या कृपेची लीला आहे ही सगळी. म्हणून काय सांगितलं की तो ब्राह्मण राजाला सांगायला लागला की आनंद कोटी ब्राह्मण जरी आपण धुंडून जरी पाहिली तरी, आणि तू त्रिभुवन काय म्हणतो, आनंद कोटी ब्रह्मांड सुद्धा पंढरीनाथासारखं दैव सापडायचं नाही. तू पंढरी पाहिली नाहीस म्हणून तू बोलतोस. म्हटला तर तिथं त्या पंढरीचं वैभव म्हटलं तुला काय सांगू. त्या विश्वकर्म्यानं काय केलेलं आहे, सोन्याच्या कोंदणात हे पंढरी क्षेत्र उभारलेलं आहे, बसवलेलं आहे. सोन्याच्या कोंदणात संपूर्ण क्षेत्र बसवलेलं आहे विश्वकर्म्यानं. तिथं जी चंद्रभागा वाहते तर ती अमृत वाहिनी आहे. ती साक्षात चंद्रभागा नाही तर ती अमृत वाहिनी आहे. आणि तिथं अशा रस्त्याच्या तिथं गावात ठिकठिकाणी अशा तिथं ज्याला परिसर जे दगड आहेत ते तिथले तिथले परीस दगडासारखे पडलेले असतात. हिरे रस्त्यावर जागोजागी हिरे दगडासारखे तिथे पडलेले असतात. कामधेनूची खिल्लार तिथं असतात असं त्यांनी वर्णन केलं. वर्णन केला, त्याला भयंकर राग आला. म्हटलं, राजासारखं दैवत कुठंच नाही, आणि हा काय त्या पांडुरंगाची चिमचिम होते. म्हटलं, त्याला राग आला. म्हटलं, याला खरं म्हणजे याला ठारच करायला पाहिजे. म्हटलं, त्याला राग आला. पण त्याने विचार केला, ब्रह्महत्येचं पातक घेण्यापेक्षा आपण काय करावं, त्याला जंगलात लांब सोडून द्यावं आणि याला दंड करावं काय पेक्षा. ब्राह्मण म्हणाला, हे राजा, तर तुला जर माझं बोलणं जर पटत नसेल तर तू प्रत्यक्ष येऊन पंढरी पहा.
आणि मी केलेलं वर्णन जर खोटं जर असेल तर तुम्हाला पाहिजे ती शिक्षा कर. मग त्याला एकदा ते पंढरीचं जे वर्णन केलं तसं त्याला राजाला आश्चर्य वाटलं. पण पाहूया तर म्हटलं खरं काय आहे ते. आश्चर्य वाटलं नाही का, माझ्या राजासारखं दैव तरी बोलत नाही आणि हा पंढरीचा नाही वर्णन करते असा. म्हटलं बरं काय हरकत नाही. तो निघाला. म्हटला त्याला उत्सुकता लागली. म्हटलं पाऊस एकदा. म्हटला कसं काय ते दैव. तो त्या ब्राह्मणाबरोबर निघाला, पंढरीच्या जवळ आला आणि जवळ आल्यावर त्याने हत्तीवर उभं राहून लांबून पंढरी पाहिली तर मंदिराचा कळस दिसला नाही का, विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसला. तर सूर्याचा प्रकाश त्या मंदिरावरच्या कळसावर पडलेला होता आणि तो सोन्याचा कळस होता. तर संपूर्ण कळस त्याला कसा दिसला, सोन्याचा कळस. तो विठ्ठलाच्या मंदिराचा कळस, संपूर्ण कळस सोन्यानं मडवलेला होता आणि सूर्याच्या प्रकाशानं तो अतिशय कसा तर लखलखीत तो कळस दिसला आणि तिथंच तो गार पडला. अख्खा सोन्याचा कळस पाहून तो गार पडला आणि त्याचा अभिमान जवळ निम्मा अहंकार त्याचा उतरला तिथं. आणि मग तो पुढे यायला लागला नाही का, पुढे यायला लागला, गावाच्या जवळ आला आणि तिथं जर पाहिलं त्याने एक एक दृश्य त्यानं पाहायला सुरुवात केली. तिथले जे वृक्ष जे पाहिले त्याला ते सामान्य वृक्ष वाटले नाही का. त्या सामान्य वृक्षाच्या ठिकाणी एक असं त्याला तेज भरलेलं वाटत होतं, ते जिवंतपणा वाटत होता. त्यांच्यामध्ये काहीतरी हिरव्या माणसाचं सुवर्णाचं तेज त्या पानातून, प्रत्येक झाडाची पानातून असं तेज त्या झाडातून वाहत होतं. तिथं त्याने ज्या गायी हिंडणाऱ्या गावाच्या पंढरपूरच्या आत बाहेर ज्या गायी पाहिल्या, अशा गायी त्याने कधीच पाहिल्या नव्हत्या. अशा गायी कधीच पाहिल्या नव्हत्या आणि त्या गायांकडे पाहून त्याची नजर तिथून निघेना. त्या गायांच्या मग त्याने विचारलं, म्हणलं ह्या कामधेनू आहेत. अशा असंख्य कितीतरी गायी त्या पंढरपूरमध्ये हिंडत होत्या आणि चंद्रभागेवर ओलांडून तो चालू लागला तर तिथं सुवर्ण कमळ चंद्रभागेमध्ये अशी तरंगत होती, वाहत होती. त्यानंतर हंसाच्या नाही का, हंसाचे थवेच्या थवे चंद्रभागेमध्ये पोहत होते. नंतर पुढे त्यानं आला तर पाहिला तिथं मोर जे असतात, मोरांचे थवे असे जागजागी नृत्य करत होते. तो एक एक पाहून त्याचा फार अभिमान त्याचा संपला, फार अभिमान संपत आला. पण जसजसं पाहिन तसतसं त्याचं सर्वांग कापत होतं, थरथर कापत होतं. आश्चर्यानं, आनंदानं बरं का, थक्क झाला होता. त्याचं सर्वांग असं थरथर कापू लागलं. त्याचं भान जवळजवळ तो भान त्याचं ते शरीराला सोडून जाऊ लागलं नाही का. त्या ठिकाणी त्याने घोडे पाहिले, ते घोड्यांचे दात सुद्धा हिरेजडीत जात होते, घोड्यांचे दात सुद्धा हिरेजडीत होते. जागजागी अनेक ब्राह्मण वेदाचं अध्ययन पठण करताना त्याला दिसले, अनेक तपस्वी तपश्चर्या अनुष्ठान करताना दिसले आणि अनेक ठिकाणी त्यानं कीर्तन चाललेली होती आणि त्या कीर्तनातला जो गोडवा होता तो पाहून तो दंग झाला. साक्षात तिथं स्वर्गातले गंधर्व त्या कीर्तनात गायन करीत होते, स्वर्गातले गंधर्व त्या कीर्तनात गायन करीत होते आणि रंभा आणि मेनका त्या टाळ घेऊन नाचत होत्या. तो पाहून आणि ती रसाळवाणी अमृतवाणी पाहून हे झाला. शेवटी म्हटलं आता आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ नाही का, विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ. आणि विठ्ठलाच्या दर्शनाला गेला तर चंद्रभागेत स्नान करायला गेला तर त्या चंद्रभागेचं पाणी सुद्धा ते पाणी नव्हतंच, त्या पाण्याला काहीतरी आगळा वेगळा सुगंध होता. त्या पाण्याला एक वेगळीच चव त्याला काहीतरी होती आणि त्याने इतकं शीतलता वाटली, इतका सुगंध वाटला आणि इतका त्या पाणी अंगावर घेतल्यावर सगळं अंग त्याचं आनंदमय, त्याचा कण ना कण पुलकित झाला चंद्रभागेच्या स्नानाने नाही का. आणि मग अमृतमय, ती अमृतवाहिनी होती नाही का, अमृतवाहिनी होती. अशा प्रकारे त्याला जाणीव झाली. आणि मग पुढं मग चंद्रभागेचं स्नान केलं आणि मंदिरामध्ये तो दर्शनाला आला. आणि मंदिरामध्ये दर्शनाला आला तर तिथं अनेक गंधर्व तिथं गायन करत होते, जागजागी गंधर्वाचं देवाच्या स्तुतीची वर्णन गंधर्व तिथं गात होते. अनेक देवदेवता तिथं सेवा करीत होत्या आणि त्यात राजाही झाडलोट करीत. त्या राजाची जी देवता आहे ना ती तिथं झाडलोट करत होती. आणि म्हटला राजा आला तिच्यातलं, म्हणलं आई साहेब तुम्ही, आई साहेब तुम्ही. आणि म्हटली वेड्या
इथं माझ्यासारख्या किती मोठमोठ्या देवता आहेत, नाही का, त्यांचा नंबर लागत नाही. मुश्किलनं माझ्या दैवानं माझ्या भाग्यानं माझा झाडलोट करायला इथं नंबर लागला. झाडलोट करायला पण माझा नंबर लागला, हे माझं कोटी जन्माचं मी पुण्य समजतो. इथं म्हणजे माझं भाग्य आहे म्हणून झाडलोट करायला पण माझा नंबर लागला. म्हणला तू वेड्या आहे, तू वेडा आहे म्हणजे तुला कळत नाही काय वैभव आहे याचं, नाही का. आणि मग आता तिथंच त्याचं आता सगळं अवसान गळालं सगळं, नाही का. आणि मग विठ्ठलाच्या दर्शनाला गेला आणि विठ्ठलाची मूर्ती पाहिली आणि त्या विठ्ठल मूर्तीचं ते तेज पाहिलं. मग तो मुकुट पाहिला तर त्या कोटी स्त्रियाचं तेज त्या मुकुटाच्या पुढे फिक्क होतं, नाही का. त्यांनी पाहिलं त्याचे अक्षरशः ते मूर्ती त्याने पाहिली आणि ते मुकुट पाहिला आणि मूर्ती पाहिल्यानंतर त्या तेजानं त्याचे डोळे दिपून गेले. त्याला मूर्ती सुद्धा त्याला डोळे उघडले का दिपायचे. त्याला त्या मूर्तीचं दर्शन सुद्धा घेणं मुश्किल झालं, इतके त्याचे काय झाले, ते डोळे दिपून गेले होते, नाही का. आणि मग तिथंच तो काय झाला, नतमस्तक झाला. खरंच म्हणला अनंत कोटी ब्रह्मांडात असं ते संत चरित्रातलं आहे बरं का हे, का तुम्ही आम्ही वर्णन केलेलं नाही. संत वाणी आहे ही खोटी कधीच ठरू शकत नाही. म्हणून मी मग काय सांगितलं, जो पुण्यवंत असतो, महात्मा असतो, महात्म्यांची दृष्टी ही पुण्यवान असते. त्यांच्या दृष्टीला काय दिसतं तर दिव्य तेज दिसते आणि मलिन दृष्टीला दगड माती दिसते. मलिन दृष्टीला काय दिसते, दगड माती दिसते. तर प्रकार असा घडला, तो रामराजा आणि तो ब्राह्मण पंढरपुराकडे येत होते. विठ्ठलानं विचार केला, ह्या ब्राह्मणानं राजाला पंढरीचं जर वर्णन केलेलं आहे, नाही का, जे वर्णन केलं त्या ब्राह्मणानं राजाला, आणि तशी जर त्याला पंढरी जर नाही दिसली तर माझ्या भक्ताचं काय होईल, तर त्याला भयंकर माझ्या भक्ताच्या श्रद्धेला भयंकर मोठा तडा जाईल. आणि म्हणून केवळ काय केलं त्यांनी, आपल्या भक्ताचा शब्द न शब्द खरा ठरावा आणि त्यानं जे पंढरीचं वर्णन केलं त्याच्यापेक्षा अनेक पटीनं त्या राजाला पंढरी दिसली. आता पुढे प्रसंग असा आहे, तो प्रसंग असा आहे की पंढरी क्षेत्र हे तसंच आहे, परंतु आपली मलिन बुद्धी म्हणून आपल्याला तिथं दगड माती दिसते. आता ऐका, आपली मलिन बुद्धी म्हणून आपल्याला दगड माती दिसते. ज्यांची दिव्य दृष्टी आहे त्यांना काय दिसतं, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पुढं काय शेवट काय, उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले शास्त्र महिने आयशी चंद्रभागा आयशी गोदा तीर आयशी भीमा तीर. पुढं काय, आयसा विटेवरी देव उभा कोठे. म्हणून जे सांगितलं ना, पंढरी हे क्षेत्र आणि विठ्ठल हे दैवत, आणि तोच कसा विश्वव्यापक कमळापैकी तोच आहे, नाही का. आणि म्हणून रामराजाला ते पाहिलं आणि त्याला असं वाटलं की हे दैवत आपल्या विजयनगरमध्ये असावं, नाही का. त्याने त्याला प्रार्थना केली का मी धन्य झालो, माझी एकच इच्छा आहे तू माझ्या बरोबर. काय केली त्यानं, एकच इच्छा आहे तू माझ्या बरोबर. तर म्हटलं मी तुझ्या बरोबर येईल, पण मला खाली जर तू एक क्षणभर जर ठेवलं तर मी तिथंच राहील, पुढे येणार नाही, एवढी आठ आहे. मला खाली ठेवलं चालणार नाही. मग त्यानं अनेक साधू वृंद जमा केलं आणि हातोहात ते खाली न ठेवता ते विजयनगर पर्यंत गेलो. अनेक भाविक आले, त्यांना पंढरपूरमध्ये विठ्ठल दिसेना, आणि मग ते शोका भयंकर दुःख त्यांना झालं, अफाट दुःख त्यांना झालं. आता हे म्हणून तिथं त्यानं काय केलं, राजा पूजा करायचा आणि पूजा केली का त्या मंदिराला कुलूप लावायचा. देवाला तिथं सुद्धा गुजमरल्यासारखं झालं, नाही का. तो षोडशोपचारे पूजा करायचा, सगळं करायचा, परंतु पूजा करायचा आणि कोणालाही दर्शन देत नाही, कोणालाही दर्शनाचा अधिकार नव्हता. राजा सोडून पूजा करायचा आणि ते मंदिर बंद करायचं. तिकडे देवाला गुजमरल्यासारखं झालं, परंतु देवही वचनात अडकला होता. आणि इकडं अशी परिस्थिती, भक्तांची स्थिती तर मरण प्राय, मरणापेक्षाही भयंकर भक्तांची स्थिती झाली. आता म्हटलं ते आणणार कोण, अन्न का सोपं आहे का. त्यासाठी आपले नाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज, नाही का,
तर ते भामदास महाराजांनी काय केलं की विठ्ठल साक्षात विठ्ठल पांडुरंगाला काय केलं तिथून आणलं. तो इतिहास वेगळा आहे. आणि मग पुन्हा ते पंढरपुराला दिव्य स्वरूप. सुरुवातीला सांगितलं श्रद्धा, काय सांगितलं विश्वास. ज्ञानापेक्षा तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, ज्ञानापेक्षा आपला विश्वास आणि श्रद्धा मोठी आहे बरं का. ज्ञानापेक्षा विश्वास आणि श्रद्धा मोठी आहे. आणि श्रद्धेचं फळ म्हणजे ज्ञान आहे आणि भक्ती आहे आणि आनंद आहे आणि कोटी जन्माचं सार्थक त्या श्रद्धेचंच फळ आहे. म्हणून आपण साधन आपल्याला एखादा अभ्यास कमी झाला तरी चालेल, परंतु श्रद्धेला तडा जाता कामा नये. पाहिलं का कसं नाही का. संत चरित्र जी म्हणून सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृत्ते मनोभावे आधी वंदावी. नाही का पुढं काय संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सनिध सुखे डोलावे, भक्ती प्रेमा विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवरावी, जिने करुणी मूर्ती ठसावी अंतरी क्रियांची, आयशी कीर्तन महाराजा आई संतांच्या जगती, आजवय भजने अखंड स्मरणे वाजवी करतावी. पुढे काय एका जनार्दनी मुक्त अशा प्रकारचा